तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडते का? आज मी दाखवणार आहे अशी खास रेसिपी की जी खाल तर न आवडणाऱ्यांनाही आवडेल. चव खूपच अप्रतिम लागते. नमस्कार, मी वर्षा आणि वर्षाच केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी. त्यासाठी मी इथे 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ताज्या शेंगा आहेत आणि अशा मध्यम स्वरूपाच्या शेंगा घ्यायच्या की ज्यामध्ये बिया आहेत त्या जास्त कडक असणार नाहीत. बिया शेंगांमध्ये जास्त कडक असतील तर खाताना त्या टचटच लागतात. शेंगांचा पुढचा मागचा भाग असा कट करून घ्यायचा आणि त्याचे 2 ते 3 इंचाचे असे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे करत असताना जी साल निघते ती काढून घ्यायची, कारण त्यामुळे अशा शेंगा ह्या भाजीमध्ये पटकन शिजतात आणि साल खातानाही दाताखाली येत नाही. तर आता हे शेंगा सगळे मी कट करून घेतलेले आहेत. एका पातेल्यामध्ये घेऊ आणि 1 ते 1.5 ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा चमचा हळद घालू. आता या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत, पण शिजवताना या पूर्ण शिजवायच्या नाहीत, त्या 50 ते 60% शिजवायच्या आहेत. तर आता झाकण ठेवून देऊ. आता भाजीसाठी आपल्याला वाटण काढायचं आहे. 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 2 चमचे सुकं खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे आणि 1 चमचा डाळवं घेतलेला आहे भाजी थिक होण्यासाठी आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. हे वाटण आता खमंग होण्यासाठी आपल्याला ते सगळं भाजून घ्यायचं आहे. तर आता सुरुवातीला मी तव्यामध्ये सुकं खोबरं आपण भाजून घेऊया. तर असं सुकं खोबरं मी तव्यात घालून घेतलेलं आहे. ते गोल्डन होईपर्यंत आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटातच हे खोबरं असं गोल्डन होतं. आता खोबरं काढून घेऊया आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तर कांद्याला थोडंसं तेल घालून घेऊया. तेलावर चांगला कांदा लगेच परतला जातो. आता कांदासुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि इथं बघा, हे वाटण चांगलं खमंग होण्यासाठी आपल्याला कांदा किंवा खोबरं हे अजिबात करपू द्यायचं नाही आणि मध्यम गॅसवर हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालू, डाळवं आणि लसूण वगैरे सगळं ॲड करून आता हे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता गॅसवर बघूया, या शेंगा पण आता शिजलेल्या आहेत, कारण या जास्त आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत. तर बघा, आता या 50 ते 60% शेंगा शिजलेल्या आहेत. तर आता गॅस बंद करू आणि साईडला ठेवून देऊया. तर आता बघा, हे वाटणसुद्धा तयार आहे आणि हे अशी बारीक पेस्ट केलेली आहे की जेणेकरून आपली भाजी चांगली मिळून येते, चांगला रस्सा मिळून येतो. आणि हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता फोडणी देऊया भाजीला. त्यासाठी मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे, कारण आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. तर आता सुरुवातीला जिरे घातलं. जिरे चांगलं तडतडले की कढीपत्त्याची पाने घालू. कढीपत्त्यामुळे छान रशाला टेस्ट मिळते. आणि आता जे आपण वाटण करून ठेवलं होतं ते वाटण घालून घेऊ. आता हे वाटण आपल्याला चांगलं खमंग असं परतून घ्यायचं आहे. साईडला तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेऊ. हे वाटण असं चांगलं खमंग परतलं की आपली शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी पण चांगली खमंग बनते. तर आता बघा, हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतलं गेलं आहे. तर आता यात 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे मी, तो आपण घालून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकूया. मीठ घातलं की टोमॅटोला पाणी सुटतं. आता चमच्याने थोडं हलवून घेऊया आणि हे टोमॅटो चांगलं वाटणामध्ये एकजीव करण्यासाठी आता 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर टोमॅटो चांगलं मऊ शिजतं आणि नंतर टोमॅटोचा फ्लेवर आपल्या वाटणामध्ये मिक्स होतो आणि रश्श्याला चांगली टेस्ट येते. कढईवरचं झाकण काढलेलं आहे. आता हे तुम्ही बघू शकता की बघा, टोमॅटो हे चांगलं मऊ शिजलेलं आहे. आपण थोडंसं चमच्याने स्मॅश करून घेऊ आणि वाटणामध्ये एकजीव करून घेऊया. आता बघा, हे टोमॅटो चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे. साईडला तेल पण चांगलं सुटलेलं आहे, वाटण चांगलं परतलेलं आहे. तर इथं आपण पावडर मसाले घालून घेऊ. तर इथं मी रोजच्या वापरण्यातला काळा मसाला घेतलेला आहे 2 चमचे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, त्यामुळे ती मध्यम तिखट असते आणि आपल्या रश्श्याला चांगला लाल कलर येतो. आणि धनिया पावडर घेतलेली आहे. तर इथे तुम्ही काळ्या मसाल्याऐवजी गोडा मसालाही वापरू शकता.
मसाल्यांचा फ्लेवर हा चांगला उभारून येण्यासाठी थोडंसं मसाले शिजवून घेऊया। त्यासाठी इथं मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, कारण मसाले चांगले शिजले की आपल्या वाटणामध्ये सुद्धा त्यांचा चांगला फ्लेवर उतरतो। आणि 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून देऊ, म्हणजे हा मसाला चांगला शिजेल। आणि इथे बघा आता 2 मिनिटं झालेली आहेत। वाटण्याचा चांगला घमघमाट येत आहे, कारण जे पावडर मसाले घातले होते ते चांगले या वाटणामध्ये शिजलेले आहेत। आणि इथे बघा असं पाणी घातल्यामुळे आपले हे मसाले, जे पावडर मसाले असतात, तेही आपल्या कढईला खाली चिटकत नाहीत किंवा करपत नाहीत। तर हे बघा आता वाटण चांगलं परतलं आहे। आता इथे आपण 50 ते 60% शिजवलेले शेंगा आता घालून घेऊ आणि आता चमच्याने थोडंसं ढवळून घेऊया। आता इथे आपण बघू शकतो की आपला रस्सा किती घट्ट आहे आणि किती पातळ आहे। जर आपला घट्ट असेल रस्सा तर आपण इथे थोडंसं पाणी घालून घ्यायचं। आता इथं मला थोडंसं घट्ट रस्सा वाटला म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि थोडंसं हलवून घेऊया। आता याला चांगली उकळी आणून द्यायची आहे। आता इथे चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे, पण इथं लक्ष द्यायचं आहे की आपण सुरुवातीला शेंगा शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं, नंतर टोमॅटो परतताना सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मीठ हे बेतानेच घालायचं। आता भाजीला चांगली उकळी आणून देऊ आणि उरलेल्या ज्या शेंगा शिजवायच्या राहिलेल्या आहेत त्या आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण शिजवून घेऊया। तर आता इथे बघा चांगली भाजी उकळलेली आहे, आपले शेंगा सुद्धा शिजलेले आहेत। शेंगा चांगले मऊ शिजले की शेंगांचा फ्लेवर सुद्धा रश्श्यामध्ये उतरतो आणि त्यामुळे ही शेंगांची रस्साभाजी आणखीनच खायला छान लागते। आणि 2 ते 3 इंच असे तुकडे केल्यामुळे आपल्याला त्यांचा गर पण चांगला खाता येतो। आता ही शेवग्याच्या शेंगांची चविष्ट अशी रस्साभाजी खाण्यासाठी तयार आहे। आपण चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर ही भाजी खाऊ शकतो। याची चव म्हणाल तर एकदा खाल्ली तर परत परत मागून घ्याल अशी भन्नाट आहे। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।